आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नामपूर परिसरात शेतीला दिवसा वीज देण्याचे आश्वासन, आमरण उपोषण स्थगित। नामपूरसह परिसरातील शेतीला रात्रीऐवजी दिवसा वीज मिळावी यासाठी शेतकरी संघटना व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने सोमवार दिनांक 9 रोजी वीज मंडळ कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांना समवेत उपोषण करण्यात आले होते। यावेळी मुख्य अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी लेखी स्वरूपात आश्वासने दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले। नामपूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे प्रमाण वाढले। शेती पिकांना रात्री पाणी देणे अवघड झाले होते। या भागात दिवसा लाईट मिळावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार, जिल्हा अध्यक्ष प्रवीण अहिरे, खेमराज कोर, शशिकांत कोर, राजीव सावंत यांनी यापूर्वी अनेकदा निवेदन दिली होती, मात्र वीज मंडळाचे अधिकारी काहीच निर्णय घेत नव्हते। अखेर उपोषणास बसणे हाच अंतिम निर्णय घेत शेतकरी उपोषणास बसले होते। आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणाला पाठिंबा देत शेतकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यात जोपर्यंत आम्हाला दिवसा वीज बाबत लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबविणार नाहीत, अशी भूमिका दीपक पगार, शशिकांत कोर, खेमराज कोर, विलास सावंत, प्रवीण अहिरे यांनी घेतली। अखेर सटाणा येथील मुख्य कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी तात्काळ नामपूरला उपोषण स्थळी भेट दिली। याबाबत त्यांनी तांत्रिक सर्व बाबी तपासून वीज मंडळाचे कर्मचारी अधिकारी यांना बोलावून याबाबत तोडगा काढला। 30 मार्चपर्यंत दररोज 6 तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात येईल अशी लेखी हमी देवेंद्र उंबरकर यांनी दिली। अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी मान्य केले। यावेळी दीपक कापडणीस, बाळासाहेब भदाणे, विलास कोर, निलेश धोंडगे, बाळासाहेब चौधरी, किरण पाटील, सुभाष शिंदे, विलास कोर, अरुण कोर, संभाजी भामरे, राजेंद्र अहिरे, केदा अहिरे, लोटन भामरे, प्रवीण अहिरे, राजाराम पाटील, जयवंत कौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी शेतकरी राजाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्यामुळे मुख्य कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील। प्रश्न आहे ते आपण ऑफिसला चर्चा आता दिवसा वीज पुरवठा देण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही तांत्रिक दृष्ट्या जेवढं शक्य आहे तेवढं 6 तासावर आणून 7ही दिवस दिवसा देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये तांत्रिक अडचण आली तर एखादा दिवस तुमचा वीज पुरवठा बंद राहू शकतो। म्हणजे पण उदाहरण सांगतो, तुम्ही आता आमच्या तालुक्यात 23 सबस्टेशन आहे, 23 पैकी 16 सबस्टेशनला आम्ही दिवसा ऑलरेडी चालू केलेली आहे। तर लोक 8 तास जेव्हा दिवसा देतो ना तर ते 4 किंवा 5 तासही वापरत नाही ना। लाईट दररोज दिवसा आहे म्हणतात ते 5 तास पाण्याची गरज नाही, पाणी तुटतं आणि कांदे जातात। आता अशी परिस्थिती झाली की लाईट तर मिळत नाही, पाणी तर भरलंच जात नाही, पण बिबट्यांचा एवढा रात्रीचा वावर असतो की केव्हा माणूस घाबरतो। आमची जर एखादा माणूस घरचा बारे द्यायला गेला तर माणसं मिळत नाही, घरचा माणूस उभा राहतो तेव्हा तो 12 देणार आपण उभा राहतो, नाही तर त्याला 400-500 रुपये द्यायला लागतात। मग घरचा माणूस त्याच्या शेजारी बॅटरी घेऊन उभा राहतो, तेव्हा दोघांची भीती त्याच्या बायकोला पासते, बारे देणाऱ्याच्या बायकोला आणि घरच्या माणसाच्या पोरासोरांना बायकोला असते, आपला नवरा घरी सुरक्षित परत येईल का नाही, ही परिस्थिती तयार झालेली आहे। आम्ही मागतो म्हणजे आम्हाला खूप हौस आहे। नाही परिस्थितीच तशी आहे। तशी आणि तुम्ही आणि काय बघा ऐकून घ्या, इथं म्हणजे कोणतं बोरानं, अंबासन, काकडगाव, नागपूरचा काही भाग, या 4 गावांमध्ये झालं ना तर खूप म्हणजे फक्त आपलं सबस्टेशन आपलं सबस्टेशन मधलं काही भाग आणि जर तुम्ही जर चांगलं मनावर पूर्ण झाला बरं का उंबरकर साहेब, तुम्ही जर मनावर घेतलं ना उंबरा खाली बसवा माणसाची मन तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। बोला।